नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि परवा मी जे देवघरसाठी फ्रेम बनवत होतो ते अर्ध्यामध्ये थांबलेलं का, म्हणजे माझ्याकडे ब्रश नव्हती, पॉइंटेड ब्रश नव्हते. मग मी त्याच्यासाठी ते अर्ध थांबवलेलो. मग आता ते मी घेऊन आलोय पॉइंटेड ब्रश, की मी कसं असते ते दाखवतो. हे 4 ब्रश मी आणलोय. हे एकदम मोठं आहे फ्लॅट ब्रश. हे 11 नंबरचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी 2 पॉइंटेड ब्रश आणलोय. त्याच्यामध्ये 00चं एक आहे आणि 0 पॉइंटचं एक आहे. मग बघूया कुठनं ब्रशनी चांगलं हँड रायटिंग येते. आणि हे एक आणलोय मी, हे राऊंड डायमंड ब्रश 5 नंबरचं. हे दुसरं कशासाठी तरी यूज होते असं. आणि मी एक आणलोय हे एक निडल. हे मला खूप दिवसाआधी घ्यायचं होतं. मला एक DIY ते टिश्यू पेपरचं क्राफ्ट करायचं होतं. हे निडलसाठी ते थांबलेलं. आणि मी दरवेळी बुक स्टॉलला जात होतो आणि तेव्हा घ्यायचं विसरत होतो. आणि ह्या टायमाला आठवणी करून घेऊन आलो. आणि जे नेक्स्ट व्हिडिओ येते ना ते नक्की मी टिश्यू पेपरनेच करणार आहे. आणि मी घेतलो हे टेक्स्चर आर्टची थोडं मटेरियल. म्हणजे मी कधी केलो नाही आणि नवीन काहीतरी गोष्टी मला करायला खूप आवडते. म्हणजे माझ्या घरात खूप जागा आहे, खूप असं खाली भिंत आहेत, त्याच्यावर मी काय पण करू शकतो. म्हणून हे टूल्स आणलोय मी. बघूया नेक्स्ट मला टाइम भेटला तर मी नक्की हे ट्राय करणार आहे टेक्स्चर आर्ट. मग चला, आमची फ्रेम वाट बघालेत, त्यांना पूर्ण करूया. हात जोडून लिहायला चालू केलो मी. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे श्लोक सगळ्यांना माहिती असेल. हे एक पॉवरफुल मंत्र आहे लॉर्ड कृष्णांचा. त्याच्यानंतर एक मी भगवद्गीताचं एक लाईन घेतलेलो. ते आहे यत भावो तत् भवती. यत भावो तत् भवती. त्याचं मीनिंग आहे यू बिकम व्हॉट यू बिलीव्ह. म्हणजे तुम्ही काय विचार करताना ते तुम्ही होता. असं की पॉझिटिव्ह विचार केलं तर तुम्हाला त्याचा जे परिणाम आहे ते पॉझिटिव्ह भेटणार. नाहीतर तुम्ही निगेटिव्ह विचार केला तर ते निगेटिव्ह भेटणार. त्याचा अर्थ ते आहे. त्याचा नेक्स्ट मी लिहिलो अजून एक लाईन, सर्वस्यापी भवेद्धेतु. त्याचं मीनिंग आहे की देर इज अ कॉस्मिक रिझन फॉर एव्हरीथिंग, नथिंग इज रँडम. म्हणजे जे होते ना, जे फ्युचरमध्ये होऊ देत, ते पास्टमध्ये होऊ देत, त्याचं सगळ्यासाठी एक कारण असतेच. बिन रिझनचं कायच होत नाही आमचं जीवनमध्ये. जे घडतंय ना ते रिझन बिनकामाचे कायच होत नाही, असं होतं. त्याचं नेक्स्ट लिहिलो मी, का सह दुःखस्य मूलम न हि. ग्रोथ डज नॉट कम फ्रॉम कम्फर्ट, इट कम्स फ्रॉम चॅलेंजेस. म्हणजे तुम्ही काय पण असं म्हणजे आमचं कम्फर्ट जीवन आम्हाला तसंच भेटत नाही, त्याच्यासाठी स्ट्रगल करायला लागेल, असं त्याचं मीनिंग होतं. मग हे सगळं लिहिल्यावर 4 माझा फ्रेम्स कंप्लीट झाले. फ्रेम कंप्लीट झाल्यावर मला वाटायला चालू केलं की खूपच असं कलरफुल नाही आहे. म्हणजे मी फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ठेवलो आहे. बट चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. असं की नाही की चुकं झालं आहे, हे चांगलं दिसेना म्हणून मला काय भगवान असं पनिशमेंट देणार नाहीत. माझं मन आहे म्हणून मी केलो आहे. आता नेक्स्ट मला जे टाईम भेटला तर आणि मी ते कलरफुल करायला थोडासा प्रयत्न करतो. आता तुम्ही बघू शकता माझा हात पोहोचेना म्हणून मी माझ्या मिस्टरांचा थोडासा हेल्प घेतलो आहे. तरी पण मी फ्रेम सगळं लावलो आहे. ते चांगलं पण दिसायला आहे तसं मला वाटते. तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा अँड लाईक करा. धन्यवाद.